जय नमा नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत उपवासाचा पराठा. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. ही रेसिपी मी महाशिवरात्रीच्या दिवशी बनवली होती, ती तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तो आपण कढईमध्ये 2-3 मिनिटं असा हलवून घेणार आहोत. अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला तो हलवून घ्यायचा आहे, नाहीतर साबुदाणा करपून जाईल. आणि हे थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. मी इथे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत कट करून, उकडलेला बटाटा आणि मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेलं आहे. याच्यापेक्षा आपण बारीक पण करू शकतो, पण मी याला जास्त वेळ भिजत ठेवणार आहे, त्यामुळे मी हलकंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला लगेच बनवायचे असतील पराठे तर तुम्ही एकदम बारीक वाटून घेऊ शकता. तर मी हे असं अर्धा पाऊण तास भिजवून ठेवलं होतं. आता आपण याचे पराठे बनवून घेऊयात. तर इथे मी भगराचं कोरडं पीठ घेतलेलं आहे पराठ्याला लावण्यासाठी. आणि आता आपला पराठा बनवून झालेला आहे. आता आपण तो तव्यावरती भाजून घेणार आहोत, मीडियम टू स्लो फ्लेमवरती. तर अशा प्रकारे आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे खरपूस. अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. आता आपण यावरती तूप लावून घेऊया दोन्ही साईडने आणि परत याला आलटून पलटून छान असं आपण भाजून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपला असा हा उपवासाचा पराठा तयार झालेला आहे. एकदम मऊसूद असे सगळे पराठे बनले होते आणि खायला पण तेवढेच टेस्टी झाले होते. तर अशा प्रकारे मी बाकीचे पण उपवासाचे पराठे बनवून घेते. आणि तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर अशा प्रकारे मी बाकीचे पराठे पण बनवून घेतलेले आहेत. आता आपण यासाठी उपवासाची चटणी पण बघूयात. तर इथे मी ओला नारळ घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहे चालटं काढून आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात. तर आपली अशी ही मस्त इझी अशी उपवासाची चटणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर आणि जिरे वापरत असाल तर यामध्ये तुम्ही नक्की टाकू शकता. मी उपवासाला वापरत नाही, त्यामुळे मी टाकलेली नाही आहे. थोडंसं पाणी टाकून आपण परत चटणी फिरवून घेऊयात. तर मस्त आपलीशी ही उपवासाची चटणी आणि उपवासाचा पराठा तयार झालेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. एकदम मऊसूद असा आपला हा उपवासाचा पराठा तयार झाला होता. खूप खायला पण तेवढाच टेस्टी लागला. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.